नमस्कार मित्रांनो, योगदानाची नोंद झाली पाहिजे, कार्याची नोंद झाली पाहिजे, अशा पद्धतीची एक अपेक्षा काही जण बोलून दाखवतात, काही जणांच्या मनामध्ये सुप्त असते। आता ह्या कार्याची नोंद होणं, योगदानाची नोंद होणं म्हणजे काय? तर ज्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्यांचं ते योगदान आहे असं इतरांनी म्हणावं अशी अपेक्षा असते। त्याचबरोबर त्या कामाचा सन्मान व्हावा, त्या योगदानाचा सन्मान व्हावा, त्याचा शब्दाने आणि कृतीने, शब्दाने म्हणजे काय, या व्यक्तीने हे योगदान दिलेलं आहे असं जाहीरपणे म्हणावं, चारचौघात म्हणावं असं काही जणांची अपेक्षा असते। त्याचबरोबर एखादं फूल देऊन, एखादा ग्रंथ देऊन, शाल देऊन चार माणसांत त्याचा सत्कार व्हावा अशी ही अपेक्षा असते। आणि यामुळे सत्काराने योगदानाची नोंद घेतल्यामुळे योगदान देण्याची प्रेरणा मिळते आणि कार्याला गती मिळते। आता कार्य म्हणत असताना कृती आणि उक्तीतून हे कार्य होत असते। उदाहरणार्थ, आपण एखादा खड्डा खोदून तिथं झाड लावणं ही कृती झाली, पण झाडे लावा झाडे जगवा या संदर्भाचा मेसेज देत राहणं, त्याच्यावर लेख लिहिणं, त्याबद्दल भाषण करणं हा कृती आणि उक्ती मिश्रितच आहे। कारण लेख लिहिणं ही कृती आहे आणि झाडे लावा झाडे जगवा असं बोलत राहणं ही उक्ती आहे, बोलणं आहे। आता काही जण म्हणतात, बोलून काय उपयोग होणार आहे, बोलून काय उपयोग होणार आहे। बोलून काही उपयोग होत नाही असं जर काही म्हणतात, काही जण मग लिहून काही उपयोग होत नाही म्हणतात, हे सगळं अज्ञानाचं लक्षण आहे। जर लिहूनच ठेवलं नसतं तर आज आपण काय ग्रंथ वाचले असते? ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही बोललं, त्यांच्या सच्चिदानंद बाबांनी ते लेखकू सच्चिदानंद बाबांनी लिहिलं नसतं, संत तुकाराम महाराजांनी बोललं नसतं तुकाराम महाराजांनी, आणि ते लिहिले गेले नसते, तर ते आपल्यापर्यंत आले असते का? बाबासाहेबांनी संविधान मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते। मसुदा समिती आणि ते ड्राफ्टिंग कशी असावी या संदर्भामध्ये ते काही बोलले, त्यांनी ड्राफ्टिंग जी केली ते महत्वाची नाही, लिहिणं महत्वाचं नाही, बोलणं सांगणं महत्वाचं नाही, असं होणं गरजेचं आहे, तसं होणं गरजेचं आहे म्हणणं महत्वाचं नाही। हे सगळं काही जण अज्ञानातून किंवा द्वेषापोटी एखादंच योगदान मान्य करायचं नाही म्हणून सुद्धा काही जण बोलत असतात किंवा ते अज्ञानातून बोलत असतात। तर मित्रो, तर ही योगदानाची नोंद व्हावी, सन्मान व्हावा ही अपेक्षा असणं आणि सन्मानासाठी काम करणं ही एक प्रेरणा झाली। पण केवळ सन्मानासाठीच काम आपण करणार असू तर असन्मान करणारे, तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करणारे, कामाची नोंद न घेणारे जेव्हा माणसं तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही काम थांबवाल आणि तुमच्या विरोधकांना, तुमचा द्वेष करणाऱ्यांना तुम्ही थांबणं हाच त्यांचा विजय असतो आणि त्यासाठीच ते करत राहतात। त्यामुळं सन्मान मिळावा, नोंद व्हावी याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु केवळ तेवढीच एक प्रेरणा आपल्या कामाची नसावी। त्या कामाचा उद्देश जनकल्याण, इतरांना त्याचा काहीतरी उपयोग व्हावा, समाज हितेशी भावनेतून आपण ते काम करत राहावं। बुडती हे जन न देखे वे डोळा, म्हणून कळवळा येतो असे ही सामाजिक त्याची जाणीव संत तुकोबारायांनी
व्यक्त केलेली आहे. ही एक भूमिका आपली असलीच पाहिजे. म्हणून काही जण कोणी निंदा, कोणी वंदा, माझं काम करणं, माझा धंदा म्हणून आपलं आपलं काम करत राहतं. या कामाची नोंद होते की नाही? तर नक्की कामाची नोंद होते. दशरथ मांझीचं उदाहरण मी तुम्हाला देईल. दशरथ मांझी, त्यांची पत्नी वारली दवाखान्याला नेता आणि रस्ता जवळ नसल्यामुळं फार दुरून जावं लागलं आणि फार दुरून जावं लागल्यामुळे त्या दवाखान्यात जायला वेळ लागला आणि डॉक्टरांनी सांगितलं वेळ लागल्यामुळं तुमची पत्नी मेलेली आहे, लवकर जर आणली असती तर वाचली असती. मग हे कशामुळे झालं? तर हा डोंगर वरून रस्ता नव्हता म्हणून हे झालं. आणि डोंगरावर रस्ता असता इथं जवळून तातडीने आलो असतो, अशी भावना मग त्या दशरथ मांझी यांची झाली. त्यांनी पत्नीच्या अंत्यविधीनंतर एक संकल्प केला आणि डोंगर पोखरून, डोंगर फोडून, डोंगरातून रस्ता तयार केला. दशरथ मांझी यांच्यावर चित्रपट सुद्धा निघालेला आहे. अतिशय सामान्य माणूस असलेल्या व्यक्ती, लोक तर त्याला वेळ लागलं म्हणले बायको मेल्यामुळं. अशाही सिच्युएशनमध्ये त्यांच्यावर चित्रपट निघतो. ही गोष्ट आमिर खान सारखे व्यक्तिमत्व त्या कार्याची नोंद घेते. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मित्रहो, तुमची नोंद होणारच आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक धरणं कोणी उभारले असा जर प्रश्न निर्माण झाला किंवा प्रश्न उपस्थित केला, कोणी जर विचारलं तर शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव येतेच. आता विरोधक सुद्धा ते खाजगीमध्ये मान्य करतात. त्यांच्या दूरदृष्टीमुळे, त्यांच्या योगदानामुळे मराठवाड्याची, महाराष्ट्रातली बहुतांश धरणं उभे राहू शकले, हे लोक मान्य करतात. 300 पेक्षा जास्त धरणं शंकरराव चव्हाण साहेबांच्या धोरणाचा एक भाग म्हणून, कल्पकतेचा एक भाग म्हणून, त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून होऊ शकले, हे आज अनेकांना मान्य करतात. त्यामुळे लक्षात ठेवा, काही जणांचं असं मत आहे की नाही, कोणीच कामाची काही नोंद घेत नाही, कामाचा सन्मान होत नाही. पण थोडासा एक धीर धरा. धीरापोटी फळे रसाळ गोमटी. इतिहासाला नोंद घ्यावीच लागते, घेतलीच जाते. ह्याचे अनेक उल्लेख आहेत आपल्या इथं. कोणी जरी काही जरी दुर्लक्ष करण्यामुळे, का दुर्लक्ष केलं जातं, तुमच्या कार्याची नोंद का घेतली जात नाही, योगदानाची का नोंद घेतली जात नाही, तर मित्रहो, तुमच्याविषयीचे काही गैरसमज पसरवून दिले जातात आणि हे गैरसमजाचे ढग दूर व्हायला वेळ लागतो. आणि हे गैरसमज पसरवून देण्याच्या मागे द्वेष, मत्सर, राग, सुडाची भावना आणि आपला स्वार्थ डावलला जाईल ही भीती आणि किंवा मनाची कुरूपता, मनाची संकुचितपणा, मनाचा संस्कार न होता त्या मनावर, त्याच्या मनावर जे विकार झालेले असतात, विकाराचे संस्कार झालेले माणसं इतरांचं कौतुक नाही करू शकत. या कारणामुळे त्याची तुमची नोंद होऊ शकत नाही. मग तुमच्या विरोधामध्ये कानं भरणारे वगैरे मला बरेचसे कार्यकर्ते भेटतात, सर साहेबांच्या समोर आमचं काम जात नाही वगैरे वगैरे. तर मित्र हो, तुम्ही काम एवढं मोठं करा, तुमचं काम बघण्यासाठी तुमच्या विरोधकांनी बघण्याचा जरी प्रयत्न केला तर त्यांच्या डोक्यावरची टोपी खाली आली पाहिजे. त्यामुळे आपण काम मोठं करण्यावर लक्ष केंद्रित करा. काम मोठं होऊ लागलं की किती डोळे छोटे झाले तरी दिसतात त्यांना, दृष्टी जरी अंधू झाली तरी दिसतात त्यांना, दिसते काम. तर मित्र, ह्या सर्व गोष्टीमध्ये बाबासाहेबांचं आणि काही जणांचं म्हणणं आहे, सर काम करणाऱ्यांचा द्वेष केला जातो, हे त्यांच्याबद्दलचा ही नोंद होत नाही. मग कशासाठी करायचं? तर तुमच्या समाधानासाठी करायचं आणि लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या, लोकांचे
अडचणी सोडवण्यामध्ये जे समाधान लाभते आणि लोकांनाही समाधान लाभते, ह्या समाधानाची संस्कृती, कार्य संस्कृती विकसित करण्यासाठी हे करायचं असते. आणि मित्रो, काही सगळेच द्वेषी नसतात, सगळेच मत्सर करत नाहीत, सगळेच क्रूप नसतात, सगळ्याच्याच मनात तुमच्याविषयी राग नसतो, सगळ्याचेच तुमचा सूट घेण्याची भावना नसतो. तर असे एक जो कोणी एक जनतेचा असा एक मोठा भाग असतो, ती मोठा भाग असणारे माणसं तुमच्या कामाचा उल्लेख आवर्जून करतात. म्हणून सामान्य माणसाला केंद्र ठेवून जी माणसं काम करतात ती माणसं आतापर्यंत जगात मोठी झाली आहे. तथागत गौतम बुद्धांनी तत्कालीन विषमतावादी विकृतीला बाजूला करून समता, न्याय, बंधुत्व, विश्व कल्याणाच्या भावनेतून त्यांनी जे घराचा त्याग करून दुःखमुक्तीसाठी जे काम केलं, जवळपास 40 वर्षे हे महान व्यक्तिमत्व पायी फिरून प्रबोधनाचं काम ज्यांनी केलं, त्या तथागत गौतम बुद्धांच्या कार्याला विरोध करणारी अवलाद तेव्हा होती. पण त्यांचं काम थांबलं का? त्यांच्या विचाराचा सुगंध थांबला का? तर भारतामध्ये तो सुगंध जो निर्माण झाला, जगात अनेक देशामध्ये तो पोहोचलेला आहे. अनेक राष्ट्र त्यांच्या विचाराने आज प्रभावित आणि प्रेरित आहे. नव्हे तर भारतातील सुज्ञ सुद्धा म्हणतात की जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. जग सुद्धा म्हणते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बाबासाहेबांनी देशाला संविधान देण्याचा अतिशय प्रयत्न केला. त्या प्रयत्नाचा द्वेष करणारे काही जण आहेत, परंतु संविधान म्हटल्याबरोबर बाबासाहेबांचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्वराज्य म्हटल्याबरोबर येत नाही असं कोणी करू नका. तुमच्या मनात कोंबडी झाकून ठेवली म्हणजे सूर्य उगवायचा थांबत नाही असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे, तुमचं काम झाकत नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नाही, यावर तुमचा श्रद्धा असली पाहिजे. मग विनाकारण विरोध, विनाकारण निंदा, विनाकारण टीका, विनाकारण दुर्लक्ष हे सगळं मग होते. आणि मग आपल्याला काही जणांना वाटते की आपलं काम पूर्ण लपून जाईल. लपत नसतं. तर तसं झालं असतं तर महापुरुषांचं काम आणि महापुरुषांना लपवण्याची आणि संपवण्याचा प्रयत्न झालाच की, तरी महापुरुष राहिले. महापुरुषच राहिले. आणि जर तसं द्वेषाने, मत्सराने, सुडाने, रागाने, मनाच्या काही लोकांच्या कुरूपतेने जर मोठ्या माणसा संपले असते तर या जगामध्ये महापुरुष नावाचा शब्दच उदयाला आला नसता. त्यामुळे तसं होत नाही. सातत्यानं सेवेचा अभिषेक करत राहा. मग त्यातून कार्यसंस्कृती निर्माण होत राहते. आणि कार्यसंस्कृतीचा तुम्हाला त्या कार्यसंस्कृती कुणी निर्माण केली याचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तो तुमचा उल्लेख होतोच. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपण लक्षात ठेवला पाहिजे. तुम्ही तुमच्या कामामध्ये समाधान माना. आणि सत्या मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. ठीक आहे, लोक म्हणू दे ना नाही योगदान म्हणून, तर तू बाबा तुझं काम कर. तुझ्या मनाला माहित आहे की नाही. आणि मनाला माहित असणं हे समाधानाचं सर्वात मोठं माध्यम आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आत्मसन्मान हे स्वकर्तृत्वाने निर्माण होत असतो. आणि आत्मसन्मान हा तुमचं आत्मबळ वाढवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो. आणि तुम्ही तुमच्या नजरेत आय एम अ बेस्ट ही भावना घेऊन जगू शकता. तुम्हाला तुमच्या स्वकार्याशिवाय
आत्मसन्मान वाढतच नाही. तुमचं मन जेव्हा सांगते तुम्ही काय योगदान दिलंय, तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा, तेव्हा तुमचं मन तुम्हाला कार्याची अशी यादी देते आणि तो यादी देते आणि यू आर बेस्ट, तू खूप मोठं योगदान दिलेलं आहे, खूप छान काम केलंय, तुझ्या क्षमतेनुसार, तुझ्या कौशल्यानुसार, तुझ्या शहाणपणानुसार असं मन तुम्हाला सांगते. मग तेव्हा तुमचं मन समाधान होते. म्हणून तुमच्या कार्याची नोंद जगानं घेण्या अगोदर तुम्ही घ्या. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही तुमचे कार्य लिहून ठेवा आणि कार्य लिहून ठेवून, पूर्वी तरी काही जणांना लिहिण्याचा अधिकार नव्हता, ते विकृत लोकांनी तो प्रकार करून ठेवला होता. आता ते नाहीये. आपल्याला संविधानानुसार सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षण घ्या. तुम्हाला प्रचार आणि प्रसाराचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे. तुमच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करू शकता. तुमचे अनुयायी तयार करू शकता. आणि सध्या तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया हा अतिशय जगामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध झालेले आहे. काही अज्ञानापोटी सोशल मीडियाचा वापर, सोशल मीडियावर टीका करतात, ते करू देत. सोशल मीडियाचा वापर करूनच सोशल मीडियावर टीका करणारे सुद्धा माणसं आहेत. सोशल मीडियाच्या दुरुपयोगावर टीका झालीच पाहिजे, पण चांगल्या उपयोगावर टीका होण्याचे काही कारण नाही. तर तुमचं कार्य तुम्ही जगासमोर देत चला. जे काही कार्य आहे जगासमोर देऊन, लोक काय म्हणतील या विचाराचा विचार तुम्ही करून तुमचं काम लपून टाकू नका. आणि तुम्हीच तुमच्या कामाचा मृत्यू खून करत असाल, ते काम जगाच्या समोर येऊ द्यायचंच नाही. तुम्हीच ठरवलं असेल लोकांच्या भीतीपोटी, लोक काय म्हणतील यापोटी, टीका होईल, निंदा होईल यापोटी. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, माझं काम विधायक आहे का, कायदेशीर आहे का? हो आहे. यस. मग दुसरं, तुम्हाला ते काम पुढं नेण्यामध्ये समाधान वाटते का, आनंद वाटतो का, तर न्या. तिसरं, त्याच्यातून समाजाला उपयोग होतो का, इतर माणसांना उपयोग व्हायला लागले काय, सज्जनाला उपयोग व्हायलाय काय, दिन दुबळ्या माणसांना त्याचा उपयोग होतोय का, गरजूंना उपयोग होतो काय, जो प्रश्न समस्या अडचणी ग्रस्त आहे त्याची थोडीशी प्रश्न आणि समस्या अडचण दूर होण्यासाठी प्रयत्न होतोय का, आणि ते होत असताना पाहून तुम्हाला आणि तुमच्या चाहत्याला आनंद होत असतो मित्रो. त्यासाठी तुम्हाला काम करायचं असते. त्यामुळे लोक काय म्हणतील या गोष्टीच्या नादामध्ये काही लोकांना तर तुम्ही या जगात जन्माला आलेले आहात हेच मान्य नाही. कारण काय होतं माहिती आहे का, काही लोक तुमचा जातीच्या नावाने द्वेष करतात. मग तुमचं योगदान तुमच्या स्थळाच्या नावानं योगदान करू शकतात, जन्मस्थळाच्या नावानं द्वेष करू शकतात, तुमच्या जातीच्या नावानं द्वेष करू शकतात, तुमच्या धर्माच्या नावानं द्वेष करू शकतात, तुमच्या पंथाच्या नावानं द्वेष करू शकतात, किंवा कधी कधी लिंग म्हणजे तुम्ही स्त्री असणं, पुरुष असणं, किंवा तृतीयपंथी असणं हे सुद्धा द्वेषाचं कारण असतं. एखादा तृतीयपंथी खूप छान गाणं गातोय, पण त्यांना घरी बोलून सन्मान देण्याची विचार येते तेव्हा लोक भयापोटी देत नाहीत. मग तुमचं ते लिंग तिथं कारणीभूत ठरते. काही जण स्त्री म्हणून सन्मान देत नाहीत, काही जण पुरुष आहे बाबा तो आपल्याकडे नको म्हणून स्त्रिया कधी कधी सन्मान देत नसतात. म्हणजे ह्या सगळ्या, काही जण जन्मस्थळ, भूमिपुत्र, आम्ही या गावचे भूमिपुत्र, आम्ही या गल्लीचे भूमिपुत्र, आम्ही या बोळीचे भूमिपुत्र, या बोळीमध्ये आमच्या ह्या बोळीमध्ये आम्ही बेंडकं राहतो, आम्हीच बेंडकं आहोत आणि आमचा सन्मान झाला पाहिजे, इथं दुसऱ्याने येऊच नये, अशा पद्धतीची मागणी होऊ शकते. तर मित्रहो, आता हे जन्मस्थळ कुठे जन्मावं आणि कुठे मरावं आपल्या बऱ्याचदा हातात नसतं. आणि म्हणून जन्म कुठेतरी व्हावा यासाठी आपलं काहीच योगदान नसते. म्हणून या देशाच्या संविधानकर्त्यांनी जन्मस्थळानुसार भेदभाव होणार नाही म्हणून संचाराचं स्वातंत्र्य, स्थानिक होण्याचं स्वातंत्र्य
आपल्याला बहाल केलेलं आहे. आपण कुठेही स्थायिक होऊन तिथला भूमिपुत्र होऊ शकतो. तिथल्या भागाची सेवा करून भूमिपुत्र होतो. काही जण त्या ज्या भागाची सेवा करतात त्या भागाचा त्याला भूमिपुत्र म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टर शंकररावजी चव्हाण हे मराठवाड्याचे भूमिपुत्र म्हणतात. महाराष्ट्राचे कोणी भूमिपुत्र म्हणतात. काही जण भारताचे भूमिपुत्र म्हणतात. हे तिन्ही खरंच आहे. कोणी नांदेडचे भूमिपुत्र म्हणतात. हे सगळं खरंच आहे. पण ज्याला जितकं काम त्यांचं लक्षात आलं, कारण भूमिपुत्र म्हणजे काय, त्या भूमीची सेवा करणारा हा एक त्याचा अर्थ आहे. तर ज्यांची सेवा जिथपर्यंत पोहोचलेली आहे तिथपर्यंत सेवेचा भाग म्हणून त्या खरा भूमिपुत्र तो आहे. अशा पद्धतीनं काही जण तसं बोलतात. मग काल एक जण म्हणाला की ते मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत हे मान्य करणं विरोधकही मान्य करतात. महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहे मान्य करतात. पण ते भोकरचे भूमिपुत्र त्याचं काय नाही. ते आता मला सांगा, मराठवाड्यातच भोकर येईल ना, नांदेडमध्ये भोकर येईल ना, भारतातच भोकर आहे ना, मग भोकर कशामुळं नाही, भोकरचे भूमिपुत्र कशामुळं नाही, हा प्रश्न जर विचारला तर हे असं का होते. जन्मावरून द्वेष, जन्मस्थळावरून द्वेष का केला जातो. तर त्याच्या मागे त्यांचा दुष्ट हेतू असतो, त्यांचा स्वार्थ असतो. म्हणजे आपण योगदानाच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीला पराभूत करू शकत नाही ना, मग त्याचं योगदान मोठं आहे, विशाल आहे. मग आता आपण त्याची योगदानाच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही, त्याला बाजूला करू शकत नाही. मग बाजूला करण्याचे मग एक मुद्दे उपस्थित करतात. ते अतिशय दारू पिऊन किंवा कटकारस्थान करणाऱ्याच्या गटामध्ये ते कटकारस्थान करणारे, द्वेष करणाऱ्याला एकदा जरा बोलून घेऊन काय मुद्दे काढता येतील याचा द्वेष करण्यासाठी. मग जन्मस्थळाचा मग याचा जन्म इथं झाला नाही, याचा जन्म इथं झाला नाही म्हणजे या ठिकाणी नाळ त्याची पडल्या. आता एखाद्याची नाळ त्या कुठेतरी पडते, दवाखान्यात पडते कोणातरी, म्हणजे काय त्या दवाखान्याचाच फक्त भूमिपुत्र म्हणायचा का. या रूम मध्ये जन्माला होतास बापू, तू याच रूम मधला भूमिपुत्र आहेस. आता बाहेर जन्मातलाच आला नाहीस तो, मग तिथला भूमिपुत्र कसं काय. तू ज्या घरात जन्माला असत्या घरापुरताच भूमिपुत्र, बाहेरचा नाहीस. एखाद्या गल्लीत म्हणत असतील या गल्लीचा मी भूमिपुत्र, या गल्लीत तू येऊ नको रे, या कारण मी या भूमीचा भूमिपुत्र आहे, मीच फिरतो या गल्लीतून, फक्त मीच फिरतो तोंडवरी करून, तू येऊ नको का, तर मी या गल्लीचा भूमिपुत्र आहे, तुझा या गल्लीत जन्म झाला नाही. हे सगळं अतिशय द्वेषबुद्धीतून आहे, अतिशय द्वेषबुद्धीतून. आणि हे मुद्दे कधीही निघतात माहिती काय, जेव्हा आपण योगदानाच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. मग जन्मस्थळा हा जन्माच्या ह्याच्यात मग काही लोक याच्यानं प्रभावित होऊ शकतील आणि आपल्याला राजा करतील. असं होऊ शकत नाही राजा. काही जण मग जातीचा संदर्भ देतात. आता त्याच्या योगदानाच्या स्पर्धेमध्ये त्या पुढच्या व्यक्तीला आपण बाद करू शकत नाही, मग ते आपल्या जातीचा नाही, मग तो आपला सोयरा नाही. म्हणजे असं सांगून मग माणसं तोडून आपल्याकडे घेऊन त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. मग तो आपल्या धर्माचा नाही, आपल्या पंथाचा नाही. असे वेगवेगळ्या द्वेषाचे मुद्दे काढून तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न, तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न, तुमचं योगदान मारण्याचा प्रयत्न केला जातो. पण असा प्रयोग होत नाही. स्वामी रामानंद तीर्थ म्हटल्याबरोबर ते कुठे जन्मले, नांदेडचे म्हणतात का ते आमचे भूमिपुत्र नाहीत म्हणून म्हणतात. तथागतांच्या त्या गावातल्या पुरतच त्यांना भूमिपुत्र ठेवायचं. भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून बाबा तथागतांचा उल्लेख केला जातो. नाही ते आपले नव्हतं, इथं कुठं जन्मले, आपले भूमिपुत्र नव्हतं. असं हे
विकृतीचं लक्ष नाही. म्हणून अशा विकृतीवर तुम्ही जास्त लक्ष द्यायची गरज नसते. आपल्या सद्भावनेची, सद्कार्याची, सद्विचाराची संस्कृती कशी निर्माण होईल याचा प्रयत्न केला जातो. मला एक जण म्हणाला, सर की हा जो मुद्दा आहे ज्यांनी उपस्थित केलेला आहे त्यांचा सोयरा जेव्हा उभा टाकला निवडणुकीला 2019ला, तो काही त्या मतदारसंघामध्ये त्याचा जन्म झाला नव्हता, मग तेव्हा त्यानं का उपस्थित केला नाही, आत्ताच का उपस्थित करायला लागलाय. मी म्हटलं बाबा, हे द्वेषी माणसं असतात, हे त्यांना जेव्हा करावं वाटेल तेव्हा ते शस्त्र काढत असतात. म्हणून हे द्वेष करणाऱ्या लोकांना तुम्ही प्रेमानं जिंकावं लागेल, तुमच्या कामामुळे जिंकावं लागेल, तुमच्या सद्भावनेनं जिंकावं लागेल. आणि सातत्यानं नायकांना विरोध करणारे खलनायक प्रत्येक काळात राहत आलेले आहेत. त्यामुळं नायक हे खलनायकामुळे परेशान होऊ शकतात, पण नायक हे नायक राहतात, खलनायक हे खलनायक राहतात. मग खलनायकाला जर नायक व्हायचं असेल तर खलप्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती, कटकारस्थानं, इतरांचं योगदान मान्य न करणारी विकृती हे संपुष्टात येणं अतिशय गरजेचं असतं. म्हणून जे जे योगदान देणारे असतात, ती सद्भावना ज्यांच्या मनात असते, चांगल्या विचाराची माणसं जी असतात, ती माणसं तुमच्या कार्याची नोंद घेतात, तुम्हाला सन्मान देतात. त्यामुळे ही गोष्ट आपण यावर विश्वास ठेवा. हे अशा विकृतीमुळं तुम्ही थांबू नका. काही गंगेमध्ये काही गटार आणून सोडण्याचा प्रयत्न करतात, म्हणून गंगा आपलं वाहनं थांबवत नाही, ती जातेच. म्हणून तर संत ज्ञानेश्वराला विरोध करणारे लोक होते ना, त्यांच्या इतक्या प्रतिभेची, त्यांच्या योगदानाची नोंद न घेणारी माणसं होते, किंवा त्यांचा काही दोष नसताना त्यांना दोषी ठरवणारे माणसं होते. आता त्यांच्या वडिलांनी संन्यास घेण्यामध्ये त्यांचा काय दोष होता? संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार, गुरुची आज्ञा श्रेष्ठ आज्ञा ना, मग गुरुच्या आज्ञेनंतर त्यांनी लग्न केलं. लग्न म्हणजे लग्न आधीच झालं, लग्न संसार करायला सुरुवात केला, आणि त्यातून संत निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई, संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. आता संन्यासाची पोरं म्हणून त्यांचा छळ केलाच की, आणि मग यातून मुक्तता येण्यासाठी त्यांना संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांना आत्महत्या करण्यासाठी सांगण्यात आलं. त्यांनी आत्महत्या करून घ्या म्हणले, तुम्ही जीवन संपून टाका, म्हणजे आता तुम्हाला त्याच्यातून मुक्तता. तेव्हा त्यांनी ते जीवन संपून टाकलं स्वतःच. तेव्हा पण पुन्हा आधी संन्यासाचे पोरं म्हणून छळ होत होता, पुन्हा परदेशी कार्टी म्हणूनही छळच होऊ लागला. हे छळ न सहन झाल्यामुळे एका दिवशी संत ज्ञानेश्वर ताटी झोपडीमध्ये बसले आणि झोपडीचा ताटी लावून घेतले रागापोटी. तेव्हा संत मुक्ताईने त्यांना मार्गदर्शन केलं. तुम्ही तरुणी जगतारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. संत तेने व्हावे, जग बोलणे सोसावे. तुम्ही तरुणी जगतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जग झाले वने, संत जन व्हावे पाणी. जगानं आग्ने झालं तर संतानं पाणी व्हावं. तुका म्हणे तोची संत, सोशी जनाचे आघात. मोठी माणसं जगाचा आघात त्यांना सहन करावा लागतो. ज्यांचं हित केलं गेलं तेही आघात करू शकतात. असं हे आघात सहन करणाऱ्यामुळेच मोठी माणसं मोठी होतात. जया अंगी मोठेपण, तया अंगी यातना कठीण. हे संतांचंच वचन आहे. म्हणून ह्या कठीण परिस्थितीतून, परीक्षेतून जावंच लागतं. यशाचा मार्ग खडतरच असतो. यशाच्या मार्गावर गतिरोधक असतात. रस्त्याला गतिरोधक आणि व्यक्तीला विरोधक असतात. मग गतिरोधक आहेत म्हणून आपण रस्त्यावर चालणं थांबवत नसू, तर विरोधक आहेत म्हणून आपली कृती आणि उक्ती थांबवत असू, तर काय अर्थ आहे? म्हणून तुम्ही तुमचं योग्य योगदान देत राहा. माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद.